एक खरे आहे की आपल्याला स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची, स्वामींच्या सगुण साकार दिव्य दर्शनाची विलक्षण अशी तळमळ लागल्याशिवाय निराकारात वावरणारे हे अलौकिक परमेश्वरी ऐश्वर्य आपल्या दृष्टीपथात येत नाही. त्यासाठी जन्माजन्माचे नामस्मरण आपल्यापाशी असावे लागते. आपल्या प्रेम भरल्या हाका त्यासाठी प्रथम स्वामीपर्यंत पोचवावे लागतात. तुम्हाला मी महाभारतातले एक उदाहरण सांगतो. भक्त श्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणात अक्षरशः बुडून गेला होता की एका भगवंताखेरीज त्याला काहीही नको होते. अर्जुनाने सतत श्रीकृष्ण प्रेमाची मागणी केली. श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या अर्जुन नावाच्या परमभक्तावर विलक्षण प्रेम होते. म्हणून तर महाभारतात युद्धात कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सार्थक केले. आपल्या या लाडक्या भक्ताने हट्ट धरला म्हणून प्रत्यक्ष मानवी रूपात प्रगट झालेले म्हणून भगवंताला विनंती केली की श्रीकृष्णाने आपल्या अवकाशरूपी भव्य भक्तासाठी केले. याचा अर्थ असा की भगवंत आपल्या परमभक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. नाम स्मरणात अखंड दंग राहणाऱ्या आपल्या परमभक्ताचे सर्व शाश्वत मनोरथ पूर्ण करतो. त्यासाठी आपल्याला अखंड नामाची आस लागायला लागते. मनाला स्वामी समर्थांची तळमळ लागली तर स्वामी आपल्या भक्तांसाठी जिथे असतील तिथून अक्षरशः धावत येतात. महत्वाचे काय तर आपण मनाने आणि एकूणच अस्तित्वाने स्वामीमय होणे आवश्यक असते. स्वामीनामात बुडून गेल्याशिवाय प्रपंचातले भोरे चुकवता येत नाहीत. प्रपंच वाईट नसतो तर प्रापंचिक वृत्ती वाईट असते. ही प्रापंचिक वृत्ती माणसाला सतत नाम स्मरणापासून मागे खेचत राहते. म्हणून ही प्रापंचिक वृत्ती आणि देहभावनेने जगणे प्रथम नष्ट करा. स्वामी नामाची काळीच ओढ लागल्याशिवाय ही देहबोली नष्ट होत नाही. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामीनाम शाश्वत आहे, बाकी सर्व नश्वर आहे हे कळणे महत्वाचे. तरच स्वामी दर्शनाचा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येतो. एकच करा स्वामी नामात गर्क व्हा. श्री स्वामी समर्थ.